या वीकमध्ये एका क्लायंटने हेजिंग करून 41,000चा प्रॉफिट बुक केलाय. लॉजिक काय, ट्रेड कोणते ते सांगतो, एकदा स्क्रीनवर बघा. त्यांनी बाय केला भारती एअरटेलचा फ्युचर. आता फ्युचरला मार्जिन लागतं अराउंड 2 lakhs. त्यासाठी त्यांनी बाय केलाय पुट. त्याने मार्जिन झालं रिड्यूस आणि त्यांचं रिवॉर्डचं पोटेन्शियल सेमच राहिलं आणि तो ट्रेड त्यांचा फेवरमध्ये गेला, त्यामुळे त्यांना 26,000चा प्रॉफिट झाला. आणि हेजिंगचा लॉस बुक केल्यानंतरही ते त्या ट्रेडमध्ये अराउंड 21,000 प्रॉफिटमध्ये होते. सेकंड ट्रेड होता SBI लाईफचा. आता SBI लाईफमध्ये त्यांचा जो व्ह्यू होता तो बुलिश होता, बट अप टू 1900. मग त्यांनी काय केलं की 1900चा कॉल सेल केला. म्हणजे तिथपर्यंत गेलंच तर फ्युचर प्रॉफिट देणार आहे, आणि जर नाहीच केलं तर कॉल सेल हा त्यांचा लॉस मॅनेज करणार आहे. तुम्ही काय करताय? हेजिंग करताय की डायरेक्शनल ट्रेड करताय? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.